स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आपण प्रवेश करतोय. चला तर मग. आता आपण बघूया की अगदी सकाळी आणि संध्याकाळी ही सावलीची लांबी जास्त असते. भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला बघायचंय की सकाळी आणि संध्याकाळी सावलीची जी लांबी असते ती जास्त असते. तर दुपारी ती सगळ्यात अपुर सावली नोंदवल्याची तुम्हाला या निरीक्षणाद्वारे समजलंच असेल. त्याच्यानंतर खांबाच्या संदर्भात आपण जर बघितलं तर सूर्याचं आकाशातील हे स्थान बदलत असतं आणि म्हणूनच खांबाच्या सावलीची दिशा आणि लांबी ही बदलते. त्याच्यानंतर याचंच कारण आपण आकृती इथं सांगितलेले की 1.1 तुम्ही जर बघितलं, आता तुमचं पाठ्यपुस्तक उघडलेलं असेल तर आकृती क्रमांक 1.1 पहा. तर याचं कारण की परिवलना दरम्यानच्या सूर्यासमोरच्या पृथ्वीच्या विशिष्ट भागाचं येणं आणि जाणं, पुढे जाणं हे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आकृती क्रमांक 1.2 मध्ये जर आपण बघितलं तर आणखीन एक गोष्ट आपल्याला या अनुषंगानं अनुभवते आणि ती म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी हवेचं जे तापमान असतं हे कमी असतं आणि दुपारी ते जास्त असतं, कारण सूर्य आपल्या डोक्यावर असतो. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला माहितीये, आपण नेहमी म्हणतो अरे दुपारी आता ऊन डोक्यावर आल्यानंतर कुठे जातोय उन्हात, आपल्याला आई नेहमी म्हणते अशी. तसं पुढे जाऊया, आपल्या मुद्द्याकडे वळूया. तर सूर्योदयानंतर जसा सूर्य आकाशात वरती वरती सरकतो तशी तशी आपली सावली ही लहान 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 होत जाते आणि मग सर्वसाधारणपणे आपल्याला मध्यानाच्या वेळी सावलीची लांबी ही सर्वात कमी असते. मग मध्यानोत्तर काळामध्ये सूर्य क्षितिजाकडे सरकला गेल्यामुळं संध्याकाळपर्यंत पुन्हा आपली सावली ही लांब 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 होत जाते आणि मग पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुव वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव वृत्तापर्यंत सर्वत्र सारखीच असते. मग एखाद्या ठिकाणच्या या संदर्भात या आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची ही त्या स्थानिक वेळ असं म्हटलं जातं. आणि मग ध्रुव वृत्तापासून ते ध्रुवापर्यंतच्या प्रदेशामध्ये मात्र ऋतुमानाप्रमाणे आपल्याला दिनमान हा 24 तासापेक्षा अधिक असा असू शकतो. कुठे? ध्रुव वृत्तापासून आपल्या प्रदेशामध्ये संपूर्णपणे. पुढे जाऊया आपण. त्यामुळेच या भागामध्ये मग सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त तसंच मध्यरात्र यावेळी समजून घेणं आवश्यक ठरतं. पण ध्रुवावर मात्र 6 महिन्यापर्यंत दिनमान असतं आणि 6 महिने रात्रमान असतं. आता पुढे स्पष्टीकरणामध्ये आपल्या मुद्द्यामध्ये आहेच. ध्रुवावर सूर्य, नीट लक्ष द्या, आता थोडं नीट लक्ष द्या. चला, ध्रुवावर सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे मी तर बोलते की सूर्य उगवणं आणि सूर्य मावळणं यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते आणि सूर्य आकाशामध्ये विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावर घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो आणि मग त्यामुळे तिथं सावली आणि सावलीची लांबी याचा विचार हा मध्यान्ह वेळेसाठी करता येत नाही. मध्यान्ह म्हणजे काय? तर दुपार वेळेसाठी करता येत नाही. पुढे वेगवेगळ्या रेखावृत्तांवर सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त या त्यांच्या ज्या वेळा असतात ह्या वेगवेगळ्या असतात. मग मुंबई जेव्हा मध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही. बरोबर? पुढे जाऊया. कोलकाता, त्याचं कारण आहेच आपलं मुद्द्यामध्ये अर्थात. तर कोलकाता हे मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्यानं तेथे काय होतं तर मध्यान्ह वेळ आधीच होऊन गेलेली असते आणि मग पृथ्वीच्या, आता ही पृथ्वी आपण जर का आपण समजली तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या ठिकाणची जर स्थानिक वेळ आणि मध्यान्ह संदर्भाने निर्धारित केली जाते. म्हणजेच काय होतं
तर एका वृत्तावरचं स्थानिक वेळ हे सारखंच असतं आणि मग ही स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रामध्ये वापरताना आपल्याला अडचण येत नाही. मग जेव्हा रेखावृत्तांच्या अनुषंगानं या विस्तीर्ण क्षेत्रामधल्या लोकांचा जो एकमेकांशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो. काय होतो? गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि त्याच्या अशा वेळी स्थानिक वेळ वापरणं हे सोयीचं नसतं. आता छोटीशी फीत तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही ती बघा आणि अर्थातच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ती दिलेली आहे. चला तर मग पुढे जाऊया. आपण काय शिकलो? सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी हवेचे तापमान हे कसे असतं? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, सूर्योदयानंतर जसा जसा सूर्य आकाशामध्ये वर सरकतो तशी तशी आपली सावली कशी होते आणि मध्यानाच्या वेळी सावली कशी होते आणि मध्यानोत्तर काळामध्ये सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळं सायंकाळपर्यंत आपली सावली ही कशी होते आणि स्थानिक वेळ म्हणजे काय? चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये जाऊया अधिक माहिती घेण्यासाठी.